नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। दारू पिल्यानंतर लोकांची मती जाते असं म्हणतात, तसाच काहीसा प्रकार घडलाय। दारू पीत बसले असताना एकमेकांना शिवीगाळ केली गेली। एकानं दुसऱ्याच्या पत्नीवर कॉमेंट केलं, त्यामुळे चाललेल्या वादात खोलीतील लोखंडी पहारीनं वार करून खून केला। त्यानंतर आरोपी पळून गेला। 2 दिवसानंतर वास येऊ लागल्यावर खून झाल्याचं उघडकीस आलं। परंतु खुनाची घटना घडल्यानंतर 2 दिवसानंतर मृतदेह सडू लागल्यानं त्याची ओळख पटू शकत नव्हती। फक्त येथे 2 सुतार राहत होते इतकेच पोलिसांना माहिती मिळू शकली। खून झालेला कोण आणि आरोपी कोण याचा थांगपत्ता लागत नव्हता। अशावेळी पोलिसांच्या मदतीला धावून आला रक्तानं माखलेला एक मोबाईल। रक्तानं माखलेला मोबाईलच बोलला आणि मृताची ओळख पटली आणि आरोपीचं नाव समजलं। भारतीय विद्यापीठ पोलिसांनी पश्चिम बंगालमधील हावडा येथे जाऊन आरोपीला पकडून आणलाय। नयन प्रसाद असं खून झालेल्याचं नाव आहे, तर बिरण कर्माकर असे आरोपीचं नाव आहे। हे दोघेही सुतार होते। आंबेगाव पठार येथील तोरणा मनोहर बिल्डिंग जवळ एका बांधकाम चालू असलेल्या साईटच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये 10 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एकाच्या डोक्यात मारून खून करण्यात आल्याची माहिती भारतीय विद्यापीठ पोलिसांना मिळाली। बॉडी डिकम्पोज होऊ लागल्यानं चेहरा नीट दिसत नव्हता। तेथील कामगारांना विचारल्यावर कोणतीही उपयुक्त माहिती मिळाली नाही, त्यामुळे मैताची ओळख पटणं अवघड झालं होतं। त्या खोलीत रक्तानं माखलेला एक मोबाईल पोलिसांना मिळाला। त्यावरून मैताची ओळख पटवण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी तपास पथकाचे अधिकारी निलेश मोकाशी यांना दिले। रक्तानं माखलेल्या मोबाईल फोनचा तांत्रिक तपास केल्यावर नयन प्रसाद याचा खून झाल्याचं लक्षात आलं। नयन प्रसाद याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केलं असता त्यात नयन प्रसाद याच्याबरोबर बिरण कर्माकर याचा फोटो मिळाला। हे दोघे या खोलीत राहत असल्याची खात्री झाली। त्यामुळे नयन प्रसाद याचा बिरण यानं खून केल्याचं निष्पन्न झालं। तो पश्चिम बंगालला गेल्याची माहिती मिळाली। पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मंगेश पवार, अभिनय चौधरी यांनी पश्चिम बंगालला जाऊन शोध घेतला असता हावडा रेल्वे स्टेशन परिसरात मिळून आला। त्याला पश्चिम बंगालमधील हावडा येथील गोलाबारी पोलीस ठाणे येथे 12 फेब्रुवारी रोजी अटक केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।